नमस्कार दोस्तांनो, कसं काय मग बरं आहे का? बघा आमची विहीर कसं काय मग भारी आहे का नाही? बघा विहीर आणि विहिरीला पाणी थोडं थोडं येतं बरं का, कारण पाऊसच नाही तर विहिरीला पाणी कुठून येणार? बघा पाणी बोरचं पण साचवतं नाही का? आणि मग भिजवायला काय चालू माहिती का आमचं? ती इकडे सोयाबीन आहे बघू शकताय. सोयाबीन सुकायला लागल्यात मग त्याच्यामुळं भिजवायला चालू येतात. मित्रांनो तुमच्याकडे आहे का नाही सोयाबीन भिजवायला चालू? आणि पाऊस आहे का नाही ते पण सांगा बरं का. तर आता सकाळी लाईट येणार आहे 8ची, मग आधीच शूटिंग चालू आहे आपली. आधीच येऊन बसलो जेणेकरून आपलं सगळं तजवीज व्हावा, त्यासाठी मग आपल्याला आधीच यावं लागतं नाही का. आणि हे बघू शकता इथं KDS आपण लावले बघा, टोकन यंत्रणं. बघा टोकन यंत्रणं लावले बरं का. तेवढं वाढलेलं नाही तर सध्या तर, परंतु जे वाढलेलं आहे का ना जास्त सोयाबीन त्याला जास्त शेंगा नाहीत बरं का. परंतु KDS असल्यामुळे जरा पातळ बी शेंगा लागले का तरी पण त्याला थोडंसं उतार असतोय बरं का. तर त्याच्यामुळे पातळ बी असले तरी थोडा फायदा होईल वाटतंय. परंतु मित्रांनो लयच जर वाढलं का तर त्याला काही लागणार नाही बरं का. कारण जर पाऊस जर आला का अशामध्ये आता सध्या स्थितीला, तर काही काचे तर कमराईतखाली सोयाबीन आहेत बघा. आणि कमराईतखाली सोयाबीन असले पाऊस जर आला का जरा जोराचा, तर 100% सोयाबीन आडव्या पडणार. काय काढीवणी सोयाबीनीत बरेच जणांच्या बघितल्यात म्या. ही सध्या आपली म्हणजे खुजी कशामुळे मी सांगतो बरं का. ती बी आपण हिला युरिया टाकलेला नाही बरं का, फक्त मोठा खत टाकलेला आहे. आणि मग युरिया टाकल्यामुळं वाढल्यात बरेच जणांची सोयाबीन. आणि आपण त्याच्यामुळंच ह्याला युरिया टाकलेला नाही, त्याच्यामुळं आपली सोयाबीन खुजीच राहिलेली आहे. तर खुजीच चांगली आपल्याली सोयाबीन, कारण पाऊस जर आला तर पडले होतं मग काय सगळी राख लागून जाणार. तर त्यासाठी आपण ह्याला खत टाकलेलंच नाही. आणि वातावरण तर बघा आमच्याकडं पावसाचं वातावरण होतं आहे, मग पाऊसच येणार राव. इकडं मोहरी जाऊन तिकडं नांदेडला ह्याला पडतो आहे आणि आमचा बीड जिल्हा मध्येच सोडून देतं आहे. ते तर आमचा केज तालुका, ते तर आमच्या केज तालुक्यात तर काय पाऊसच आहे ना. तर असू द्या मित्रांनो. तर तुम्ही म्हणता असाल कसं काय असं व्हायला लागलं आहे, तर कसं काय व्हायला ते काही माहीत नाही. परंतु हे तुमचा भाऊ बघा असा दिसतोय, तुम्ही बघितलंच असाल आपले व्हिडिओ बघत असाल तर ही आपली विहीर आहे. आणि मग आता आलो आहे, आता 8ला येते लाईट. तोपर्यंत म्हणलं चला तुम्हाला आपल्या सोयाबीनची हालचाल दाखवतो. तर ह्या पद्धतीनं असं बघा सध्या तर फुलाचं असं आहे. म्हणजे जास्त वाढली ना त्याच्यामुळं जरा थोडं बारीक बारीक कांड पडलं आणि त्याच्यामुळं जवळजवळ शेंगा लागल्यात. आणि उंच जर झाली तर कांड जास्त पडतं आहे युरिया टाकल्यामुळं. मग त्याच्यामुळं कांड जास्त लांब पडल्यामुळं पातळ शेंगा लागतात. तर आपलं हे KDSच आहे बरं का. तुम्ही म्हणताल इतके कसं काय फुलं येतं, परंतु हे आपलं KDS आहे. आणि खुजं राहिल्यामुळं ह्याला फुलं जास्त लागलेत, एवढाच फरक पडला आहे. बाकी काही नाही बरं का, जास्त खुज आहे आपलं. तर काही कायचं कामराच्या वरी पण आहे. तर असू द्या. तर मग आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि कमेंट करा तुमच्याकडे पाऊस पडला का नाही ती, आणि तुमचं भिजवाय चालू आहे का. तसं तर पाऊस नसल्यावर मग आता तुम्ही म्हणताल भिजवाय काय चालू आहे, तर पाऊस नसल्यावर पाणीच नसणार ना. त्याच्यामुळं मग ते पण चुकीचं आहे आमचं विचारणं. परंतु पाऊस जर असेल तर ओलीतेली पाणी आलेलं असेल, तर त्याच्यामुळं मग तुमचं भिजवाय चालूच असेल. ओलीतेली आपलं कसं असते, फुल नाही फुलाची पाकळी. आता सोयाबीन इतकाले आल्यात, मग मरू बी वाटत नाहीत, वाचू बी वाटत नाहीत. पाऊस तर काही यायनं झाला आहे, लयच अवघड झालं राव यावर्षी. तर असू द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बरं का भावांनो तुमचं. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ही आपली विहीर आहे बघा, भारी बरं का विहीर. तर चला जाऊ द्या, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.